गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थ सांगत आहे की ज्या अर्थी हा मनुष्य जन्माला आला आहे, ज्या अर्थी या विश्वामध्ये मनुष्याचा जन्म झाला आहे ना, त्या अर्थी त्याचा मृत्यू सुद्धा होणार आहे। पण ज्या दिवसापासून या मनुष्याचा जन्म झाला, बघा हे सत्य आहे की तो मरणारच आहे, त्याचा मृत्यू नक्कीच होणार आहे। पण जन्मल्यापासून ते मरेपर्यंतचं आयुष्य या माणसाने कसं जगावं हे समर्थांनी सांगितलेलं आहे। समर्थ सांगत आहेत की मनुष्यानं बघा जन्माला आल्यापासून एवढे दुर्गुण केलेले आहेत ना की ते न मोजण्यासारखं आहेत। पण कधीतरी सद्गुण विचारांचा प्रारंभ जीवनामध्ये केला ना, तर बघ मनुष्या, तुझ्या जीवनामध्ये एवढं परिवर्तन घडवून येईल ना, तुला नवीन एक उमेद निर्माण होईल, तुझ्या कामामध्ये यश निर्माण होईल। पण मनुष्य मात्र या क्षणिक सुखाच्या मध्ये बघा, या क्षणिक सुखाच्या या जीवनामध्ये भाग घेऊन तो एवढ्या क्रूर गोष्टी करतो ना की जेणेकरून त्याला सुख हवं असतं, धन पैसा हवा असतो। मग तो विचार मात्र करत नाही की हे काम दुर्गुण आहे, दुर्गुणातून पैसे कमवणं पाप आहे। त्याचा फक्त एवढाच उद्देश असतो की मला धन कमवायचं आहे, माझं आयुष्य सुंदर बनवायचं आहे। पण धन कमवून आणि दुसऱ्याच्या चेहऱ्यावर दुःख निर्माण करून आयुष्य सुंदर होईल का? तर कधीच होणार नाही। म्हणून समर्थ सांगत आहे की माणूस हे जीवन जगत असताना कधी कधी एवढा दुर्गुण विचारांच्या आहारी होऊन जातो ना की त्याला भक्ती करणं, परमेश्वर आहेत किंवा नाही याचा सुद्धा विसर पडतो। पण जेव्हा तुम्ही समजून जा, जेव्हा हा विसर पडायला लागेल ना, एक परमेश्वराचा आणि दुसरा आईवडिलांचा विसर जेव्हा तुम्हाला बघा तुमच्या जीवनामध्ये अशी भावना निर्माण होईल की हे जगामध्ये दोन्ही नाही आहेत, तेव्हा समजून जा की तुमच्या अधोगतीला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच काय? म्हणजेच बघा पुढे जाऊन समर्थ सांगत आहे या माणसाच्या जीवनामध्ये बघा आपलं भाग्य असतं ना, भाग्याच्या व्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये काहीही मिळत नाही। पण आपण कर्म कसं करावं जे आपल्या भाग्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे। बघा आपले कर्म जर वाईट असतील ना, तर आपल्या भाग्यामध्ये लिहून ठेवलेल्या गोष्टी सुद्धा मिटून जातात। बघा म्हणजेच काय? म्हणजेच ज्या आपल्या जन्माच्या पूर्वीच या 5 गोष्टी या माणसाच्या भाग्यामध्ये लिहून ठेवलेल्या असतात, पण हे माणसाला माहीत असतं का? तर नाही। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की या नक्की 5 गोष्टी कोणत्या आहेत बरं, की ज्या गोष्टींमुळे माणसाचं आयुष्य सुंदर बनू शकतं। पण जर मनुष्याने
जर परमेश्वराची भक्ती केली नाही, आपल्या आईवडिलांची भक्ती केली नाही, तर या 5 गोष्टी सुद्धा त्याच्या हातातून निसटू शकतात. समर्थ पुढे सांगत आहे की जी चांगली लोक असतात, चांगले सद्गुण विचार पेरत असतात ना, त्यांचा मृत्यू लवकर का होतो बरं? बघा, मनुष्याचाच बघा, या जगामध्ये ही कोणती शक्ती आहे की सर्व उलटच व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, तसं पाहायला गेलं तर जे चांगले कर्म करतात त्यांचा मृत्यू बघा लेट व्हायला हवा, त्यांना पूर्ण आयुष्य जगायला हवं. पण तसं होतं का? चांगला माणूस लवकर देवाघरी जातो आणि वाईट माणूस मात्र या कलियुगामध्ये आपलं वाईट कृत्य करत राहतो. बघा, पुढे समर्थ सांगत आहे की या पूर्वीचं लोक त्यांचं पूर्ण आयुष्य बघा, मानवाचं निर्धारित केलेलं जितकं वय आहे ना, तेवढं पूर्णपणे जगायचं. म्हणजेच काय? म्हणजेच पूर्वी लोक 100 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष जीवन जगत होती. परंतु परिस्थिती बदलली आहे. आता लोक 50 ते 60 वयापेक्षा कमी आयुष्य जगू लागले. आणि हे सुद्धा आपण पाहिलं असेल की जी लोक चांगलं असतात ना, त्यांचा मृत्यू लवकर होतो. म्हणजेच काय? म्हणजे तुम्ही इतर लोकांकडून किंवा तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांकडून हे ऐकलेच असेल की चांगल्या माणसांना देव त्यांच्या जवळ लवकर बोलावून घेतो. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की असं का घडतं बरं? शेवटी यामागचं कारण काय आहे? चांगली लोक वाईट लोकांच्या तुलनेत कमी आयुष्य का जगतात? म्हणून एखाद्या बघा चांगल्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपण लोकांच्या तोंडून ऐकत असतो की चांगला माणूस होता आणि म्हणूनच देवाने त्याला लवकर बोलावलं. पण जर तो वाईट दुष्ट माणूस असता तर इतक्या लवकर मेला नसता. बघा, अनेक ग्रंथांमध्ये विषयाचं वर्णन केलेलं आहे. त्याच ग्रंथांच्या आधारे बघा ही माहिती देणार आहे की चांगल्या माणसांचा एवढ्या लवकर मृत्यू का होतो. बघा, श्रीमद भागवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा एक ना एक दिवस मृत्यू तर निश्चितच आहे. जो जन्म घेतो ना तो एक दिवशी नक्कीच मरतो. हे कटू सत्य आहे. आणि प्रत्येक मनुष्याच्या भाग्यामध्ये या 5 गोष्टी ज्या जन्माला यायच्या अगोदरपासून निर्धारित केलेल्या असतात. ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याचे जन्म कधी, केव्हा आणि कोणाच्या घरी होणार आहे. बघा, हे आपल्या हातात नाही की आपला जन्म आपल्या इच्छेनुसार घ्यावा. जर असं असतं ना तर प्रत्येकानं श्रीमंताच्याच घरी जन्म घेतला असता. ही तर भाग्याची गोष्ट आहे. आणि या भाग्याच्या मागे कर्म बघा जोडले गेलेले आहेत आणि त्याच कर्मांच्या आधारे आपण भाग्य बनत असतो. दुसरी गोष्ट, मनुष्याचा विवाह कधी होतो, कुठे आणि कोणासोबत होतो. बघा, कधी कधी तुम्ही हे पाहिलं असेल की तुम्हाला विवाह कोणा दुसऱ्या सोबत करायचा असतो, परंतु तुमचा विवाह दुसऱ्या व्यक्तीसोबतच होत असतो. हे सर्व विधी लिखितच आहे ना. बघा, तिसरी गोष्ट, मनुष्याकडे धन संपत्ती पैसे किती असतील, मेहनत तर सर्वजण करतात. श्रीमंत तर प्रत्येकाला बनायचं असतं. परंतु काही लोक असे असतात ना ज्यांना ताबडतोब यश प्राप्त होतं, यश मिळतं, तर काही लोक उशिरा यशस्वी बनतात. अशा प्रकारे मेहनत करून काही लोक लवकरच श्रीमंत बनतात
बघा, समर्थ सांगतात की काही लोक तेवढीच मेहनत करतात, फक्त त्यांचा रोजचा खर्च चालू शकेल एवढा धन कमवू शकतात. कधी कधी कोणाला आकस्मित धनाची प्राप्ती होते, तर कोणाला त्यांच्या वाडवडिलांची संपत्ती मिळते. बघा, समर्थ पुढची चौथी गोष्ट सांगत आहेत की मनुष्य किती बुद्धिवान आहे, किती विद्वान आहे, किती ज्ञानी असेल. बघा, एक गुरु त्याच्या सर्व शिष्यांना सारखीच विद्या प्रदान करतो, परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो ना, तो त्या विद्येला लवकर ग्रहण करतो, परंतु जो कमी बुद्धिमान असतो तो त्याच्या बुद्धीनुसार कमी शिक्षेला ग्रहण करतो. देवाने सर्व मनुष्याला एकसारखंच बनवलेलं आहे. सर्वांची शरीराची रचना एकसारखीच आहे. एक डोकं आहे, 2 डोळे आहेत, एक नाक आहे, एक तोंड आहे, विचार करण्यासाठी मेंदू सुद्धा आहे, यामध्ये बुद्धी दिली आहे. या जगामध्ये कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी आहे, तर काही लोकांच्या मूर्खाच्या श्रेणीत सुद्धा येतात. बघा, पुढची 5वी गोष्ट आहे, मनुष्याचा मृत्यू कधी, केव्हा आणि कुठे होईल. बघा, समर्थ सांगत आहेत की मनुष्याचा मृत्यू हा जन्म घेण्यापूर्वीच त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेला असतो. बघा, आपण आता या 5 गोष्टी मनुष्याने जन्म घेण्यापूर्वीच देवाने मनुष्यासाठी निर्धारित केलेल्या आहेत आणि या गोष्टी अटळ आहेत. या गोष्टींना कोणीही बदलू शकत नाहीत. बघा, भाग्य बनतो कर्मापासून, ज्यामुळं कर्म प्रधान आहे आणि मागील जन्माच्या आधारावरच आपलं भाग्य बनत असतं. म्हणून कर्म आणि भाग्य, बघा, ही उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया. समर्थ सांगत आहेत, एक विद्यार्थी असतो, परीक्षा देतो. तो विद्यार्थी प्रश्नांचे उत्तर ज्याप्रमाणे लिहितो त्याच प्रकारे शिक्षक त्याला गुण देत असतात. इथे परीक्षार्थी एक कर्मणी आहे जो त्यांचं कर्म करत आहे आणि शिक्षक विधाता आहे जो त्या विद्यार्थ्याला त्याच्या कर्मानुसार गुण देत आहे. अर्थातच त्याच्या कर्मानुसार त्याचं भाग्य लिहित आहे. बघा, अशा प्रकारे कर्म आणि भाग्यामधील फरक समजला असेल. कर्मानेच भाग्याची उत्पत्ती होते. अनेक ग्रंथांमध्ये, पुराणमध्ये याबद्दल वर्णन देण्यात आलेलं आहे की मागच्या जन्मात केलेल्या कर्मानुसार या जन्मात आपल्याला त्याचे फळ मिळत असतं. काही कर्माची फळं ही त्याच जन्मात मिळतात, परंतु ज्याप्रमाणे एखादं पात्र जर छोटं असेल आणि त्यामध्ये भरणारी वस्तू ही जास्त असेल तर त्या वस्तूला दुसऱ्या पात्रात भरलं जातं. त्याचप्रमाणे मनुष्याचं जर आयुष्य कमी असेल आणि त्याचे पाप पुण्य जास्त असतील तर देवाने त्या पाप पुण्याचा फळ त्याला पुढच्या जन्मात देत असतो. बघा, समर्थ पुढे सांगत आहेत, मनुष्य कर्म करण्यासाठी फक्त स्वतंत्र आहे. बाकी कर्माचं फळ देव त्याला देत असतो. चांगले कर्म चांगल्या भाग्याला बनवतात. अर्थातच चांगले कर्म चांगल्या भाग्याचं निर्माण करत असतात आणि म्हणूनच मनुष्याने नेहमी चांगले कर्म करत राहावं, जेणेकरून त्याचं भाग्य चांगलं बनेल आणि त्याच्या जीवनामध्ये नेहमी सुख समाधान असेल. कारण जर मनुष्याचे कर्म, बघा, वाईट असतील तर त्या वाईट कर्मामुळंच त्याचं भाग्य हे वाईट बनत असतं आणि दुर्भाग्यशाळी मनुष्याचं जीवन हे नरकासमान असतं. बघा, अनेक कष्ट आणि त्रास सहन करत असतो. ज्या प्रकारचे तुम्ही बियाणे पेराल
त्या प्रकारचेच तुम्हाला फळ मिळणार आहे. जर तुम्ही एखादं फूल किंवा झाड किंवा फळझाड लावलं तर त्याच्यापासून तुम्हाला फळे मिळणारच आहेत. आणि जर तुम्ही एखादा काटेरी वृक्ष लावलं तर त्यापासून तुम्हाला त्रास देणारे काटेरी वृक्ष मिळणार आहे. त्या वृक्षापासून तुम्हाला सावली तर मिळेल, परंतु शरीराला त्रास देणारे काटेसुद्धा त्या वृक्षापासून तुम्हाला मिळतील. त्याचप्रमाणे वाईट कृत्य, वाईट कर्म हे थोड्या वेळेसाठी सुख प्रदान करत असतात, परंतु त्याचा वाईट कर्माचे फळ जे नंतर मिळत असतं ते फळ मनुष्याच्या अधोगतीच, मनुष्याच्या नाशाचं कारण बनतं. तेच फळ मनुष्याला त्या काट्यांप्रमाणे टोचत असतं आणि मनुष्याला ते अनेक पीडा देत असतं. बघा, पुढे समर्थ सांगत आहेत की असं म्हणतात की जेवढी चावी मारणार तेवढेच ते खेळणं चालणार. देवाने ज्याला जितकं जीवन दिलं आहे तो तेवढंच आयुष्य जगतो. जो जितक्या दिवसांसाठी आला आहे ना तो या पृथ्वीवर तेवढ्याच दिवसांसाठी राहतो. बघा, कोणत्या गोष्टीचा अभिमान करायचा, कोणत्या गोष्टीचा घमंड करायचा. रुपया, पैसा, धन, संपत्ती आज आहे तर उद्या नाही. राजापासून रंक बनवण्यात वेळ लागत नाही. देवाच्या मर्जीशिवाय या झाडाचा एक पान सुद्धा हलत नाही. आणि म्हणूनच ही गोष्ट लक्षात असू द्या की मनुष्य ही धरती सोडून कधी निघून जाईल ना, कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळं मनुष्य जेव्हापर्यंत पृथ्वीवर आहे त्याने देवाची भक्ती करत राहायला हवी, चांगले कर्म करत राहायला हवं. कारण परोपकार, दान, धर्म जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये येतात तेव्हा मनुष्याचं कल्याणच होऊन जातं. आता आपण पाहूया की मनुष्याचा, चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो बरं. बघा, समर्थ सांगत आहे की कुठल्याही चांगल्या व्यक्तीला देव कुठल्या तरी चांगल्या हेतून या पृथ्वीवर पाठवत असतो. आणि जेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होतो तेव्हा देव त्याला पुन्हा त्याच्याजवळ बोलावून घेतो. कारण तो व्यक्ती देवाच्या हृदयामध्ये असतो, देवाच्या जवळ असतो. तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की तो व्यक्ती देवाचा प्रिय असू शकतो. देवाला हे मुळीच वाटत नाही की त्याचा प्रिय व्यक्ती या मायानगरीमध्ये राहून एखादं पाप करावं, ज्यामुळं त्या पापाची शिक्षा त्याला भोगावी लागेल. एकंदरीत म्हणायचं झालं तर चांगल्या लोकांचा मृत्यू त्यांच्या चांगल्या कर्मामुळेच लवकर होत असतो. बघा, कधी तुम्ही ऐकलं असेल की एखादा असा व्यक्ती आहे ज्याला कधीच कुठलाही आजार नव्हता, कुठलाही त्रास नव्हता, तो त्याच्या आयुष्यामध्ये खूप सुखी होता. त्याने रात्री आनंदाने भोजन केलं आणि भोजन ग्रहण करून रात्री तो झोपला आणि सकाळी तो उठलाच नाही. तो झोपूनच राहिला. अर्थातच कुठल्याही आजाराशिवाय, कुठल्याही त्रासाशिवाय त्याचा मृत्यू झाला. मग अशा वेळी लोक म्हणतात की किती पुण्यात्मा व्यक्ती होता ज्याला देवाने एवढे सुखद मृत्यू दिलं, एवढं सोपं मृत्यू दिला. त्याला कोणताही आजार दिला नाही, कोणताही त्रास दिला नाही, कोणताही कष्ट दिला नाही. पण बघा, समर्थ सांगत आहेत की पुराणांमध्ये असं सांगण्यात आलं आहे की मृत्यूच्या वेळी मनुष्याला जी पीडा होत असते ती एकदाच 100 विंचू चावल्याने जेवढी होत असते ना त्यापेक्षाही अधिक होत असते. आणि इतका त्रास सहन करून मनुष्याचा मृत्यू होत असतो. या कलियुगामध्ये सर्व काही विपरीत होत आहे. म्हणजेच काय, म्हणजे सर्व काही उलटच होत आहे. दाता गरीब असतो, म्हणजे जो दान धर्म करणारा आहे जो गरीब असतो, आणि जो लोभी आहे
तो धार्मिक असतो, जो पापी आहे तो दीर्घायू असतो. अर्थातच पापी व्यक्तीचं आयुष्य जास्त असेल आणि जे सत्पुरुष आहेत ते चांगलं आयुष्य आहेत, ते अल्पायू असतील. अर्थातच चांगली लोक कमी आयु जगतील. कलियुगाचे हे सर्व लक्षण सांगण्यात आलेलं आहे. बघा, जे लोक असे म्हणतात की मनुष्य मेल्यानंतर रिकामे हाताने जातो, तेही सत्य नाही. मनुष्य मेल्यानंतर त्याच्यासोबत या 3 गोष्टी घेऊन जात असतो. पहिली गोष्ट मनुष्याचे कर्म, दुसरा आहे त्याची स्मृती आणि तिसरी आहे जागृती. या 3 गोष्टी मनुष्य मेल्यानंतर सुद्धा त्याच्यासोबत घेऊन जातो. एखादा चांगला मनुष्य मेल्यानंतर आपण असं नेहमी म्हणतो की हा तर खूप चांगला होता, याने कधीच कोणाला त्रास दिला नाही, कधीच कोणाला फसवलं सुद्धा नाही. तरी सुद्धा देवाने त्या मनुष्याला एवढ्या लवकर बोलावून का घेतलं बरं? परंतु तुम्ही कथांमध्ये ऐकलं असेलच की जेव्हा ऋषी मुनी कुठल्याही देवावर किंवा अप्सरांवर क्रोधित व्हायचे, तेव्हा त्यांना या पृथ्वीवर जन्म घेण्याचा श्राप द्यायचे. आणि ज्याला कोणाला हा श्राप मिळायचा तो भीतीने थरथरायचा. तो जो कोणी असेल तो ऋषी मुनींची क्षमा मागायचा, त्यांची विनंती करायचा की हे महात्मा, मला इतका मोठा श्राप देऊ नका, मला इतका कठीण दंड देऊ नका. कारण हे मृत्यूलोक या पूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वात चांगली जागा नाही किंवा सर्वात वाईटही जागा नाही. हे मृत्यूलोक अशी भयानक जागा आहे जिथे दंड भोगण्यासाठी देवांना किंवा अप्सरांना पाठवलं जात होतं. बघा, या मृत्यूलोकामध्ये असं प्राणी जन्म घेऊन त्याच्या कर्माचं फळ भोगत असतात आणि पुढच्या जन्मासाठी पुन्हा नवीन कर्म करत असतात, ज्याचे फळ त्यांना यम लोकात आणि पुढच्या जन्मात मिळत असतात. बघा, सर्व प्राण्यांमध्ये मनुष्याच्या शरीराला सर्वात श्रेष्ठ मानलं गेलं आहे. कारण का? कारण मनुष्याच्या शरीराला मोक्षाचे द्वार म्हटलं गेलं आहे. पूर्ण सृष्टीमध्ये मनुष्याचा शरीर एक असा शरीर आहे ना, ज्याद्वारे मोक्ष प्राप्ती केली जाऊ शकते. आणि मोक्षाची प्राप्ती कशी होणार? तर मोक्ष प्राप्त करण्यासाठी तुम्हाला या जगाचा पालन करता, ज्याचा कधीच अंत नाही, ज्यामध्ये हे पूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे, अशा श्री हरी या परमेश्वराची भक्ती करून आपण मोक्ष प्राप्ती करू शकतो. बघा, त्यांचं नामस्मरण करून, भजन कीर्तन करून मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. बघा, पण मनुष्याला हे समजतं का? जेव्हा मनुष्याचा मृत्यू जवळ येतो तेव्हा ते त्याला सुचायला लागतं. पण जर मनुष्याने हे जर तरुणपणामध्ये केलं तर माणसाचं आयुष्य किती सुंदर होऊ शकतं. समर्थ सांगत आहेत की सद्गुरू या सृष्टीचा परमात्मा एवढे कृपाळू आहेत ना की त्यांच्या शरणात जो कोणी जातो, बघा, त्याचं कल्याणच होऊन जातं. तो ह्या जन्म मृत्यूच्या चक्रामधून मुक्त होतो. आणि अशा मनुष्याला या पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. त्यामुळं जर मनुष्याला मोक्षाची प्राप्ती करायची असेल, देवाची भक्ती करून, दान धर्म करून, पुण्य प्राप्त करून मोक्ष प्राप्त केलं जाऊ शकतं. नाहीतर मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. 84 लक्ष योनीमधून सारखा प्रवास करावा लागतो. पुन्हा जन्म घ्यावा लागेल, पुन्हा त्याचा मृत्यू होईल, पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागेल. बघा, असं सातत्यानं चालू राहणार आहे. हे चक्र कायम स्वरूपी चालू राहणार. जन्माला आल्यावर त्याच्या कर्माची फळं त्याला भोगावी लागणार. बघा,
अनेक त्रास संकट त्याला सहन करावे लागणार. हे पृथ्वी लोक कर्मभूमी आहे. प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला पुढचा प्रवास करायचा असतो. आपण जेव्हा या पृथ्वी लोकावर जन्म घेतो तेव्हा या पृथ्वी लोकावरची माया आपल्याकडे तिच्याकडे आकर्षित करून घेते आणि आपण या जगावर येथील माणसांवर प्रेम करू लागतो. जेव्हा कधी आपला माणूस आपल्याला सोडून निघून जातो ना तेव्हा आपल्याला खूप दुःख होतो. परंतु गरुड पुराणामध्ये वर्णन मिळतं की ज्याचा मृत्यू होतो त्याचा आत्मा मृत शरीराला सोडून यम लोकामध्ये पोचतो. परंतु जे पुण्यात्मा असतात, ज्यांनी पुण्य केलेलं असतं, त्यांच्यासाठी देवदूत येतात. परंतु जर कोणी पापी मनुष्य असेल, ज्याने पृथ्वीवर खूपच पाप केलेले आहेत, त्याने अन्य लोकांना खूप सतावलेलं असेल, तर पुढच्या जन्मात त्याला जास्त आयुष्य दिलं जातं. कारण जेणेकरून तो त्याच्या पापांचे फळ त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये भोगू शकेल. बघा, खूप सारी अशी लोक असतात की जी त्यांच्या आयुष्यापेक्षाही जास्त आयुष्य जगतात. त्यांचं शरीर पूर्ण सुकून जातं. शरीरामध्ये फक्त हाडांचा सापळा दिसू लागतो. घरातील माणसंसुद्धा त्यांची साथ देत नाहीत. कोणी त्याला पाहण्यासाठी सुद्धा विचारत नाहीत. अंथरुणात पडूनच मूळ मूत्रांचा त्याग करत असतो. उठता येत नाहीत, शरीर काम करत नाही. अवस्था अशी होऊन जाते ना की ते लोक देवाला एकच प्रार्थना करत असतात की हे प्रभू, आता जीवन आणखी जगता येत नाही. आता हे दुःख सहन होत नाही. आता आमच्यावर कृपा करा, आम्हाला मृत्यू द्या. त्या लोकांना तेव्हा सुद्धा सहजासहजी मृत्यू मात्र मिळत नाही. त्या व्यक्तींची सख्खी माणसं सुद्धा हेच विचार करत असतात की ह्या व्यक्तीसाठी आता मृत्यूचं योग्य पर्याय आहे. घरातील लोक म्हणू लागतात की माहीत नाही हा म्हातारा कधी मरणार आहे. बघा, म्हणजेच काय? म्हणजेच त्या माणसाचा इतर कुटुंबियांना त्रास होत असतो आणि त्या त्रासामध्ये सर्वांना वाटत असतं की हा लवकर जाता तर बरं होता. म्हणजेच काय? म्हणजेच इतके जास्त त्रास आयुष्यात त्यांना सहन करावे लागतात. परंतु जे पुण्यात्मा असतात त्यांना कमी आयुष्य मिळतं, जेणेकरून ते ह्या पृथ्वी लोकावर जेव्हापर्यंत राहतील तेव्हापर्यंत सुखानं त्यांचं जीवन व्यतीत करू शकतील आणि देवाची भक्ती ते करत राहतील. त्यांचे पुण्यकर्म ते करतच राहतील आणि त्यांचं जन्माला येण्याचा उद्देश जेव्हा पूर्ण केल्यानंतर पुन्हा ते देवाजवळ परत जावेत. आपण हेच विचार करत बसतो की चांगल्या व्यक्तीला देव जास्त आयुष्य का देत नाही. परंतु देवाने केलेलं सर्व काही उत्तमच आहे. मनुष्याचं या पृथ्वीवर जन्माला येऊन जास्त वेळ आयुष्य जगणं हे उद्देश नाही, तर त्यानं जन्माला येऊन चांगले कर्म करावं, पुण्य कर्म करावी, दान धर्म करावा आणि देवाची भक्ती करून मोक्षाला प्राप्त करावं. बघा, आपल्याला प्रत्येक वेळी मनुष्याचा जन्म यासाठी मिळतो की आपण स्वतःला ओळखावं. आपण कोण आहोत, आपण या जगामध्ये कशासाठी आलो आहोत हे ओळखून आपण चांगले कर्म करायला हवे. या मायासागरामध्ये, या मायानगरीमध्ये मनुष्य डुबून जातो आणि वाईट कर्म करून तो हजारो लाखो वर्ष 84 लक्ष योनी पार करत असतो आणि अनेक कष्ट दुःख सहन करतो, इकडे तिकडे भटकत राहतो. म्हणून समर्थांनी या भक्ताला उद्देशून म्हटलं आहे, या मनुष्याचं जीवन किती सुंदर बनवायचं, किती तुमच्या प्रारब्धात आहे याचा विचार तुम्ही करत बसू नका. तुम्ही जर चांगले कर्म केले, सद्गुण विचार या जगामध्ये पेरले,
तर तुमचं भाग्यसुद्धा बदलण्याची शक्ती, हे सामर्थ्य या परमेश्वरामध्ये आहे, या तुमच्या कर्मामध्ये आहे. तुम्ही जसे कर्म कराल ना तसं तुमचं भाग्य उजळत राहतं. म्हणून कर्माला महत्त्व द्या, वाईट विचार सोडून द्या. दुःख येण्याचं कारण कर्म असतात. म्हणून आज सुद्धा वेळ गेलेली नाही. आजची वेळ सुद्धा तुमच्या हातामध्ये आहे. अजूनही विचार करा. जीवन खूप सुंदर आहे. सुंदर जीवन जगा. इतरांच्या चेहऱ्यावर सुद्धा सुख निर्माण करा आणि स्वतःही सुंदर जीवन जगा. जय जय रघुवीर समर्थ.